हा मा बोल, काय म्हणतीये? काव बहीण, काय करतीये? काही नाही आई, काम करत होती. तुला का झालाय? तब्येत खराब आहे का तुझी? हाव ना बहीण, 3-4 दिवस झाले तब्येत खराब आहे. तू येते का घरी आपल्या? बरं बरं येते. नाही तू काही काळजी नको करू, मी येते. हो येव बहीण जरा. लय तब्येत खराब झाली माझी, विचार तुया माणसाले. हो हो तू काही काळजी नको करू, मी येते संध्याकाळी पर्यंत. वय इकडे आव जरा. बोल काय होतं? म्हटलं माझ्या आईची तब्येत खराब आहे, मी जाते माझ्या आईच्या घरी. आता तर गेलती तू आईच्या घरी रक्षाबंधनला. एक काम कर ना, तिकडेच राह मग. मग माझ्या आईची तब्येत खराब आहे ना, माझ्या आईला भेटायला जाऊ नका मी. हा मग मी काय करू? काय एक दिवसाचं आहे तुझ्या मायचं? हमेशाचं होऊन बसला हे, तब्येत खराब आहे म्हणे. तुम्हाला काही कोणाची कदर नाही, मायले कायले खाऊन घ्या मले. हे पा तुला सीधं मुदं सांगतो, सकाळी दिमाग नको खराब करू माया. आहेस कोणचं दिमाग तुम्हाला की खराब करू मी? तुले कोणचं दिमाग आहे? नाही तर घुटण्यात मेंदू. LED साफ कर म्हटलं तर वल्ल्या कपड्यान पुसत होते टीव्ही. कसे का जाऊ देणार नाही तुम्ही? जाईन ना मी. जाऊन तर पाहाय तू, मग समजीन तुले कांद्या मिरच्याचा भाव. हाव ना, तर चाललंच आहे तिचं. रक्षाबंधन आली चालली मायच्याडे, कोणचा पण सण तेव्हार आला चालली मायच्याडे. बरं आहे की काही नाही मायच्या ठिकऱ्यात. मायले काही पण बोला नको, मी तुम्हाला अगोदरच सांगते. माहित आहे नाही तर लाल मुंगी जेवढी चांगली दिसते तेवढ्या जोरात चावते. नांदी लाग्याचं नी. काय करशील? नाही तर तू मला चावशील का? चाव कावरली की अशी. मी कशाला कावरू? तुम्हीच कावरल्या. झालं काय ना, अजून कावरसान. तू काही पण बोलू नको, मी जितका भोला दिसतोय ना तुला, जितका भोला आहे नी. काय करसान नाही तर तुम्ही सांगा. अशी दिन तुला सट्ट बोल्या उलट्या हाताची. मारून तर पहा तुम्ही, मग समजीन तुम्हाला काय करते मी तर. आय 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 चरक चरक चालू नको जादा. काय करशील व तू? मी तुमच्या मायलेच सांगून देईन की बचत गटाचे पैसे हरवले नव्हते, तुम्ही सट्ट्यात हारले होते. हवं तसं नाही, मी तुला नाही म्हणतोय का जायचं, पण मही माय ऐकणार नाही ना. कसं काय ऐकणार नाही? तुम्ही सांगा आईले, म्हणा मायच्या घरी जाते, 3-4 दिवसांनी येईन. नाही नाही मी नाही म्हणत, तूच म्हण आईले. बरं बरं मी म्हणते, पण तुम्हाला विचारलं तर हो सांग जा, नाही तर माहित आहे ना मी काय करीन. हो तू विचार, हो सांगीन मी. आई मी का म्हणते म्हटलं. बोल काय म्हणतीये? म्हटलं मायचा फोन आलता, माय बिमार आहे, मला बोलवलाय, जाऊ का मी? आता बारे तर रक्षाबंधनला गेलती तू, मग तिकडेच राहते. कशाला आली? आली गेली की चालली मायच्या आडी, आली गेली की चालली मायच्या आडी. मग लग्नच कशाला केलं? मायच्या घरीच राहते. पाहिलं बहीण केवढ्यानं बोलते मैसवानी. मायची तब्येत खराब आहे म्हणून म्हणते मी, नाही तर दिवाळी शिवाय जाते का मी? तुझ्या मायची तब्येत खराब आहे मग तुका डॉक्टरी नाही का? तू जाती इथं. काही पण झालं की चालली मायच्या आडी. धाकणीने धराळा आणि शिंदेला फराळा. पाहिलं बहीण, जेवढी मोठी टिकली तेवढ्या मोठा खतरनाक राहता ह्या सासूवा. पण मी का कमी आहे? मी पण उसातून जाते, पण अंगाला पान लागू देत नाही. मग माझ्या मायची तब्येत खराब आहे, जाऊ नका मी. तुम्हाला काय मायले की झालं गेलं लोक का म्हणतील की तिची लेक नुसती पाहायला नाही आली. तुमची नुसती एसिडिटी वाढली की कशी येते तुमची लेक दौडून. काय झालं मायले, काय झालं मायले? का व तोंडी तोंडी येते का? लय बोलायला लागून गेले तू तर आता. लय चालली चरक चरक. शांताबाई म्हणता म्हटलं मला, याद ठेव. मग मी का करू? माणूस तर हाव म्हणतोय, मग तुम्ही का बा नाही म्हणताय? मीने लग्न तुमच्या सोबत केलाय की माणसासोबत केलाय? तो कसा का हाव म्हणतोय? बोलोय बरं त्याले. तू जाशील तर त्याचे तुकडे कोण करीन? मी करणार नाही त्याचे तुकडे. काय झालं मग? 3-4 दिवस त्याचं जेवण बनवलं तर आतापर्यंत का बनवत नव्हते तुम्ही? लग्नाच्या अगोदर मेस लावलती की काय? मला तर वाटे गावाकडची तू साधी भोळी अशीन, पण चांगलीच पाजवायला दिसते तू मला. सासूच्या तोंडी तोंडी येते. झालं काय बारे? 1-2 वर्ष थांब तू, खाणच पार्क करते तुझं, मग दावीन तुले 17च्या भावची. चला मग जाते मी मायच्या घरी.
अजिबात जायचं नाही, मी अगोदरच सांगते तुले, नाही तर माझ्यासारखी खराब बाई नाही कोणी. असं पण तुझ्यासारखी खराब कोण आहे? खाऊन खाऊन सिलेंडर झालाय पूर्ण. खात राहते आणि गॅस सोडत राहते आणि म्हणते एसिडिटी झालीये मले. एसिडिटीनी सिलेंडर झाली तू. काय बोलती म्हणल्यामध्ये? शिव्या गिव्या देते की काय मला? मी कशाला देऊ शिव्या? मायने काही शिकाडल्या नाही मला शिव्या. चला मग जाते मी मायच्या घरी, 3-4 दिवसांनी येईन परत. पण काय आहे मायच्या घरी? परत परत का जाणं पडते मायच्या घरी? नवऱ्याच्या घरी कूलर मध्ये पण झोप लागत नाही तैले, म्हणता नाही तरी पण गरम होते. मायच्या घरी बरोबर पंख्यामध्ये झोप लागते. तुमची लेक कशी येते 15-15 दिवस? ते का नाही दिसत मग तुम्हाला? तिचाच तर हेवाय तुले. हे पाय, मी तुले क्लिअर सांगते, काही जाणं नाही पडत मायच्या घरी. पण माणूस तर हाव म्हणतोय ना, मग तुम्ही का नाही म्हणताय? कसा का हाव म्हणतोय तो? आण बरं त्याले बोलून. मायच्या पुढे जातोय का तो? एवढा मोठा झाला का? झालं काय हो अजून? 3-4 वर्ष थांब तू, त्याच्या हातूनच तुझा कार्यक्रम करायला लावते. बरं मी आणते त्याला बोलून. कशी का जाते तू मायच्या घरी? आज पाहतेस मी. चला तवा तुमच्या मायला सांगा तर काही, तुमची माय जायचं नाही म्हणते. हे बघ, ते तू मला नको सांगू. मी तुला जायचं नाही म्हणतोय का? मी तर हो सांगला ना तुला. तू आईला विचार न जाय. जावं, तुमचं काय चालते घरी? काही पण झालं की मायला विचार. माय जिकडे घंटी वाजवते तिकडे जातो तू. आग्याला पण जातो तर मायले विचारत जाय, मामा मला छी आली. काही पण बोलती का? अशी ठेवीन ना उलट्या हाताची. बस हे चला, याच्याशिवाय काही आलाय दुसरं? चला, मायनं बोलवलं तुम्हाला तुमच्या. का रे, तू हो सांगलं का हिला मायच्या घरी जायचं? एवढा मोठा झाला का तू? तुम्ही ना हो सांगला ठीक, नाही तर तुमच्या मायला सांगून देईन की तुम्ही बचत गटाचे पैसे सट्टा म्हणे हाराले. हा मग ते म्हणे की मायची तब्येत खराब आहे तर म्हटलं जाय मग. वा बेटा, तू तर आताशी बायकोचा बैल झाला रे. पाहिलं भो, अशी जिंदगी आमची. बायकोचं ऐकलं तर बायकोचा बैल, मायचं ऐकलं तर मायचा मारेल. याच्याकरता म्हणतो भो, ह्या भानगडीत पळा नको. ज्याचं वतनी आहे त्याला बी टेन्शन आहे बिचाऱ्याले, ज्याचं झालाय त्याला तर महा टेन्शन आहे बापा. म्हणून म्हणतो भो, मस्तपैकी 6 मीटर भगवा कपडा शिवा, आपल्या धर्माकरता जगा आणि निवांत राहा. चला मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. कमेंट करा व्हिडिओ कसा होता.